धनंजय मुंडेंना परत मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। याला पार्श्वभूमी आहे ती काही गाठीभेटी आणि सूचक वक्तव्यांची। काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कृषी साहित्य खरेदी घोटाळ्यात धनंजय मुंडे दोषी नसल्याचं सांगत त्यांना क्लीन चिट दिली होती। तेवढ्यात भाजप आमदार सुरेश धसांनी धनंजय मुंडेंवर परत एकदा आरोपांचं सत्र सुरू केलं। त्यानंतर धनंजय मुंडे लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले। विशेष म्हणजे आज दुसऱ्यांदा त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। म्हणजे 2 दिवसात 2 वेळा धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिमंडळात कमबॅक करणार का अशा चर्चा बघायला मिळतात। त्यात माणिकराव कोकाटेंकडून कृषी खातं काढलं जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे खातं आपल्याला मिळावं यासाठी धनंजय मुंडेंकडून प्रयत्न सुरू असल्याचंही बोललं जात आहे। तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना परत मंत्रिमंडळात घेतील असं वाटत नाही, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे। मला असं काही वाटत नाही। त्यांचा तो आटोकाट प्रयत्न चालू असेल, परंतु यांना घेतलं तर सरकारच्या वरती सुद्धा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत। हे एक संतोष देशमुख झालं, आता हे आहे बापू आंधळेचं प्रकरण पेंडिंग आहे। बापू आंधळेचा खून कोणी केलाय, नाव कोणाचे घेतले, हे सगळं हे व्हायला लागलं ना। आता तो जो गीते आहे त्याच्या सौभाग्यवतीने मला वाटतं हे सगळं सांगितलंय। गेल्या 1-2 दिवसात राज्यात प्रचंड वेगाने काही राजकीय घडामोडी आणि भेटीगाठी आणि बैठका सुरू आहेत। त्यातल्या महत्त्वाच्या कोणत्या आहेत पाहूयात। राज्याच्या राजकारणात पुन्हा वेगवान घडामोडी सध्या बघायला मिळत आहेत। एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी आणि बैठका खासदारांसोबत। सह्याद्रीवर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांची बैठक। बुधवारी फडणवीसांनी अचानक राज्यपालांचीही भेट घेतली। देवेंद्र फडणवीस अजित पवारांची गुरुवारी सकाळी वर्षावर बैठक। त्यानंतर अजितदादा, मुख्यमंत्री आणि तटकरेंची सह्याद्रीवर बैठक। सह्याद्रीवरील बैठकीला धनंजय मुंडेंचीही हजेरी। सलग दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या दारी। धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळात कमबॅकसाठी धडपड सुरू आहे का? याबद्दल बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर सर आपल्या सोबत आहेत। जयंत सर, धनंजय मुंडे यांची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक सलग 2 दिवस 2 वेळा ते भेटतात आणि त्यापूर्वीच्या सुद्धा काही महत्त्वाच्या बैठका होतात, त्यानंतर सुद्धा काही घडामोडी होतात। या सगळ्यांमध्ये काही कॉमन लिंक तुम्ही बघताय? त्यांचा प्रयत्न निश्चितपणाने आहे। ज्या पद्धतीने त्यांना तो राजीनामा द्यायला लागला, जेवढे त्यांच्यावर आरोप झाले, त्याच्यामुळे ते कमबॅकचा प्रयत्न करत आहेत। प्रश्न हा आहे थोडासा, धनंजय मुंडेंचे सुद्धा रूट्स हे आहेत शेवटी भाजप मधलेच। बरं, देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे की धनंजय मुंडे, तर आपल्याला रायव्हल नको, गोपीनाथ मुंडेंची मुलगी नको, म्हणून कदाचित ते सुद्धा कदाचित कशाला रिअलिटी आहे की ते धनंजय मुंडेंच्या बाबतीत सॉफ्ट कॉर्नर ते ठेवून आहेत। दुसरं असं आहे की मुळात धनंजय मुंडे जे राष्ट्रवादीत आले ते सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा मोठा रोल होता अजित पवारांचा। त्यामुळे खुद्द अजित पवारांना सुद्धा ते मंत्रिमंडळात हवे आहेत। माणिकराव कोकाटेंचं जे काही रमी प्रकरण आहे ते तसं अजून ना अजित पवारांनी त्याच्यावर काही अशी कॅटेगरिकल कॉमेंट अशी केलेली नाहीये, त्याच्यामुळे थोडीशी टांगती तलवारी त्यांच्यावर आहे। आणि अशा वेळेस जर का काही झालं तर आपला नंबर लागू शकतो, अशा प्रकारचं सुतोवाच त्यांनी म्हणजे त्यांच्याकडनं प्रयत्न आहे। अजित पवार तेच बोलतात आणि आपण आता जी क्रोनॉलॉजी सांगितली, पर्टिक्युलरली देवेंद्र फडणवीसांच्या ज्या भेटी सांगितल्या, आणि ही रिअलिटी आहे की देवेंद्र फडणवीसांना पंकजा मुंडे की धनंजय मुंडे, तर त्यांचा सॉफ्ट कॉर्नर हा नेहमी धनंजय मुंडे यांच्याकडे आहे। त्याच्यामुळे तो प्रयत्न असतो। ओके, धन्यवाद जयंत सर आपल्या विश्लेषणाबद्दल।